Hello and a big welcome to this session of our English class. मानसी सर्वांचे स्वागत करते आपल्या आजच्या या सेशन मध्ये. आज आपण हा जो वर्ल्ड हेरिटेज चॅप्टर चालला आहे आज त्याच्या कन्क्लुडिंग पार्ट वरती आहोत. चॅप्टर वाचून झालेला आहे. ऑलमोस्ट सगळे आपले इंग्लिश वर्कशॉपचे एक्सरसाइजेस ऑलमोस्ट होऊन चुकले आहेत. एक दोन एक्सरसाइजेस सोडून आज आपण त्यांनाही बघू. याच्याच बरोबर आज आपण लाईव्ह इंग्लिश हा जो आपला सेशन चालला होता हिला आज कंटिन्यू करू आणि कन्क्लूड करू. ज्याच्यात की आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की पीपीटीज कशा बनवतात, पीपीटीज बनवायची आवश्यकता, कोणी सुरुवात केली वगैरे हे सगळं पाहिलं. तर आज आपण हे बघू की त्याचे स्टेप्स काय आहे आणि कशा प्रकारे एक प्रभावकारी चांगली पीपीटी बनू शकते. तर चला आज आपण स्टार्ट करू लाईव्ह इंग्लिश क्लास पासून. सो एज आय सेड वी विल स्टार्ट विथ अवर पीपीटी प्रेझेंटेशन, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. स्टेप 1 स्टेप्स दिले आहेत त्याचे की काय काय स्टेप्स आहेत. स्टेप 1 बघा, ओपन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. त्याच्यात सर्वात आधी आपल्याला काय करायचं, तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ह्याला ओपन करायचं. तर हे पहा, अशा प्रकारची एक विंडो दिसेल तुम्हाला. स्टेप 2, गो टू फाईल ऍट द टॉप ऑफ द स्क्रीन अँड क्लिक न्यू. अशा प्रकारे टॉप वरती या साईडला असं फाईल असं लिहिलं असेल, तिथे तुम्ही क्लिक कराले आणि काय कराले, गो टू फाईल ऍट द टॉप ऑफ द स्क्रीन, क्लिक न्यू. न्यू तिथे असेल त्याच्यावरती क्लिक कराल. चूज ब्लँक प्रेझेंटेशन, तिथे ब्लँक प्रेझेंटेशन असेल तिथे क्लिक कराले. और एनी ऑफ द टेम्पलेट्स फ्रॉम द राईट साइड ऑफ युअर स्क्रीन, राईट साइड वरती असेल, क्लिक इट टू क्रिएट न्यू प्रेझेंटेशन 1. तर अशा प्रकारे हे पाहिजे असे स्लाइड दिसेल तुम्हाला. नेक्स्ट आहे तुमचं स्टेप 3, स्लाइड डिझाईन. स्लाइडची डिझाईन असली पाहिजे. यू मे चूज अ डिफरंट कलर and design for your template by clicking on design button in the menu option. मेन्यू ऑप्शन तिथे असेल तिथे तुम्ही क्लिक कराल तर तुमचं डिझाईन ऑप्शन असेल. तर डिझाईनला तुम्ही जर क्लिक कराल तुमच्या खूप सारे वेगवेगळे डिझाईन्स येतील. तर तुम्ही डिफरंट कलर्स घेऊ शकता, त्याच्यानी डिझाईन करू शकता आणि अशा प्रकारे आपल्या स्लाइडची डिझाईन तुम्ही बनवू शकताय. काय तुम्हाला कोणत्या ह्याच्यात कसं लिहायचंय. स्टेप 4 आहे ऍडिंग टेक्स्ट. आता तुम्हाला काय लिहायचंय त्याच्यात, तो टेक्स्ट ऍड करायचा. एंटर युअर टेक्स्ट बाय क्लिकिंग and then typing in the box titled. Click to add text. तर तुम्हाला काय करायचंय, एंटर करायचंय टेक्स्ट वरती बाय क्लिकिंग. क्लिक कराल तुम्ही माऊसनी तुमच्या, तर जे आहे त्याचे टायपिंग इन द बॉक्स टायटल, क्लिक टू ऍड टेक्स्ट. तर क्लिक टू ऍड टेक्स्ट वरती तुम्ही क्लिक कराले. और क्लिक टू ऍड टायटल ऑन द स्लाइड 1 किंवा टायटल असतं आणि टेक्स्ट असतं, तर त्याच्यावरती क्लिक कराल तर तुम्ही लिहू शकता. स्टेप 5, ऍडिंग पिक्चर्स. तुम्हाला पिक्चर्स ऍड करायचे आहेत सपोज, तर क्लिक ऑन इन्सर्ट इन द फाईल. तर इन्सर्टचं एक बटन असतो त्याच्यावरती क्लिक कराले अँड क्लिक ऑन पिक्चर्स आणि त्याच्यानंतर पिक्चर्स टू ऍड पिक्चर फ्रॉम युअर कम्प्युटर. तसे तर खूप सारे ऑप्शन्स येतात तुमचे, पिक्चरचे येतात आणि ग्राफिक्सचे येतात, जीपीसचे येतात. आता ते त्याच्यावर डिपेंड करतं की तुमच्याजवळ जो कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, तो कोणत्या मॉडेलचा आहे, कोणचं जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे ते कोणचं व्हर्जन आहे त्याच्यावर डिपेंड करतं काय काय येईल. or just drag and drop the picture in slide layout from the folder in your computer. किंवा तुमच्या फोल्डर मध्ये काही पिक्चर आहे जी तुम्हाला टाकायची, तुम्हाला ड्रॅग करावी लागेल आणि ती तुम्ही आपल्या पीपीटी मध्ये टाकू शकताय. स्टेप 6, रिसाइजिंग पिक्चर्स. आता तुम्ही टाकून तर दिली पण ती सपोज खूप मोठी होऊन गेली, पूर्ण स्क्रीनवर होऊन गेली, तुम्ही त्याला रिसाइज करू शकताय, छोटी करू शकताय. यू मे चेंज द साइज ऑफ अ पिक्चर बाय क्लिकिंग ऑन द पिक्चर. द पिक्चर विल देन हॅव ब्लॅक लाईन्स अराउंड इट. चारीकडे ब्लॅक लाईन्स येऊन जातील त्या पिक्चरच्या. एकदा क्लिक कराल तर with small bubbles or boxes in the corners. तर स्मॉल छोटे 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 तुम्हाला असे बबल्स दिसतील किंवा बॉक्सेस हे पाहिजेत दाखवले ना, असं अशा प्रकारचं हे बॉक्स दिसेल. तर ते दिसेल तुम्हाला. अँड क्लिक होल्डिंग द माउस पॉइंटर डाऊन. तर माउसचा जो पॉइंटर असतो त्याला होल्ड करून ठेवायचा, म्हणजे धरून ठेवायचा आणि मग त्याला छोटं किंवा मोठं तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता साईज. व्हेरियस इमेज फॉर्मॅटिंग टूल्स कॅन बी एक्सेस्ड फ्रॉम फॉर्मॅट इन द मेन्यू. फॉर्मॅट मेन्यूचा असतो जो त्याच्यात तुम्ही खूप सारे अशा प्रकारचे टूल्स आहेत, जे उपकरण आहेत जे तुम्ही युज करू शकता. हे पाहिजे दाखवलं आहे अशा प्रकारे की कोणते कोणते टूल्स तुम्ही युज करू शकता. मग आहे स्टेप 7, ऍड ट्रान्झिशन्स. ट्रान्झिशन सुद्धा असतं. Add effects to your presentation by selecting different transition modes for different slides from transition in the menu. म्हणजे जर तुम्ही आता ह्याच्यात तर माझं लिमिटेशन मी तसंच दाखवते. बाकी ट्रान्झिशन की कोणत्या प्रकारे तुमची प्रेझेंटेशन समोर येईल ज्याला तुम्ही दाखवताय, तर त्याचे प्रकार असतात खूप सारे. स्टेप 8, यू आर डन. आता तुमचं झालेलं आहे. वॉजंट दॅट इझी. काय ते सरळ नव्हतं. नाव यू कॅन डू इट अगेन टू मेक मोर स्लाइड्स. तर अशाच प्रकारे तुम्ही एक स्लाइड बनवली, परत नवीन स्लाइड घ्या, नवीन बनवा.
सिलेक्ट डिझाईन ऑफ युअर न्यू स्लाइड फ्रॉम न्यू स्लाइड बटन अंडर होम मेन्यू, कीप ऍडिंग. तर अशा प्रकारे तुम्ही ऍड ऑन करू शकताय. स्टेप 9, गो लाईव्ह, स्टार्ट युअर स्लाइड शो. तर अशा प्रकारे तुम्ही लाईव्ह जाऊन आपला स्लाइड शो दाखवू शकता. क्लिक फ्रॉम बिगिनिंग बटन अंडर स्लाइड शो इन द मेन्यू. जेव्हा मेन्यू असतं, जसं मी जे तुम्हाला दाखवते, तुम्ही जे माझ्या याच्यात बघता त्याच्यातही मी असंच करते की स्लाइड शो वाला बटन जो आहे तो ऑन करून, त्याला ऑन करून त्याच्यामध्ये फ्रॉम बिगिनिंग हा असतो. तर जे तुम्ही सर्वात आधी जी स्लाइड पाहता ती सर्वात आधी सर्वात पहिलीची स्लाइड असते. तर जेव्हा मी प्रेझेंटेशन स्टार्ट करते तर तेव्हा त्याच्याच वरती फ्रॉम बिगिनिंग वरती स्टार्ट करते, तर तुम्हाला तो जो एक माझा स्लाइड दिसतो तेव्हाच दिसतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकताय. आता बघा, रिअरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ क्रिएटिंग अ पॉवर पॉइंट स्लाइड इन प्रॉपर सिक्वेन्स. इथे सिक्वेन्स मध्ये यांना करायचंय. 1 to 9 इथे दिलेले आहेत. तर यांना सिक्वेन्स मध्ये कसं होईल बघा. सगळ्यात आधी येईल नंबर 8. तर नंबर 8 हा सर्वात आधी येईल. तर ओपन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट हा सर्वात आधी येईल. सेकंड नंबर वरती येईल नंबर 2 म्हणजे क्लिक न्यू टू क्रिएट ब्लँक प्रेझेंटेशन. मग येईल 6 नंबर. थर्ड नंबर वरती 6 नंबर येईल ऍड न्यू स्लाइड फ्रॉम होम मेन्यू. त्याच्यानंतर येईल 5 नंबर क्लिक टू ऍड टेक्स्ट अँड टायटल इन द स्लाइड. मग येईल 3 नंबर ज्याच्यात आहे ऍड पिक्चर्स बाय क्लिकिंग इन्सर्ट बटन. त्याच्यानंतर येईल नंबर 7 ज्याच्यात आहे की रिसाइज युअर पिक्चर्स और ग्राफिक्स. देन येईल 9 नंबर ऍड इफेक्ट्स फ्रॉम ट्रान्झिशन्स मेन्यू. मग 4th नंबर ज्याच्यात लिहिलंय क्लिक डिझाईन टू चूज कलर अँड डिझाईन टेम्पलेट. आणि मग लास्ट मध्ये येईल फर्स्ट नंबर सेव्ह युअर स्लाइड अँड स्टार्ट स्लाइड शो फ्रॉम द बिगिनिंग. तर अशा प्रकारे हे 1 to 9 नंबरला तुम्ही पाहू शकताय. Follow the given slide handout on types of sentences given below. Create similar slide handouts on one of the given topics. Pollution, modes of transport, our solar system, the United Nations. पहा इथे सांगितलंय की तुम्ही कशा प्रकारे नवीन स्लाइड्स बनवू शकता. इथे स्लाइड 1 हे अशा प्रकारे लिहा. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस प्रेझेंटेड बाय XYZ ABC स्कूल. ठीक आहे ना. XYZ म्हणजे असं कुणाचं नाव, जसं तुम्ही तुमचं नावही टाकू शकतात. ABC स्कूल शाळेचं नाव. स्लाइड 2 मग ही राहिले डेफिनेशन ऑफ सेंटेन्स दिलं. स्लाइड 3 टाइप्स ऑफ सेंटेन्स दिलं. स्लाइड 4 मध्ये हे सगळं देऊन दिलं. स्लाइड 5 मध्ये हे दिलं आणि स्लाइड 6 मध्ये थँक्यू वगैरे. तर अशाच प्रकारे तुम्ही अनेक बनवू शकताय. पोल्युशन वरती, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट वरती, सोलर सिस्टम वरती किंवा द युनायटेड नेशन्स, त्याच्यातलं कोणत्याही एकावरती किंवा तुमची इच्छा असेल तर सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचं बनवायचा प्रयत्न करा. टिप्स फॉर रायटिंग अँड इफेक्टिव्ह स्लाइड हँडआउट. आता काय टिप्स दिले आहेत पहा की ज्याच्याने की प्रभावकारी स्लाइड्स बने. बिगिन विथ रायटिंग अ टायटल अँड नेम ऑफ प्रेझेंटर ऑन द स्लाइड 1. स्लाइड 1 वरती जे काय कराल तुम्ही टायटल लिहाले आणि नेम ऑफ द प्रेझेंटर, जसे की तुम्ही बनवलं तर ते तुमचं नाव तिथे आलं पाहिजे की प्रेझेंटेड बाय. सेकंड आहे राईट पॉइंट्स यू वॉन्ट टू एक्सप्लेन इन मेन बुलेट पॉइंट्स इन द स्लाइड 2. जे पॉइंट्स तुम्हाला सांगायचे सगळ्यांना ते सेकंड स्लाइड वरती ठेवा बुलेट पॉइंट्स मध्ये. थर्ड आहे गिव्ह मीनिंग्स, डेफिनेशन्स अँड एक्झाम्पल्स इन बुलेट पॉइंट्स. जे मीनिंग्स आहेत, डेफिनेशन्स आहेत, उदाहरण आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल्स हे सगळे तुम्ही बुलेट पॉइंट्स मध्ये लिहा. यूज एफोरिस्टिक स्टाईल ऑफ लँग्वेज, गिव्ह ओनली मेन पॉइंट्स. मेन पॉइंट्स लिहायचे, फार जास्त लंब नाही लिहायचं. गिव्ह युअर कॉन्टॅक्ट नंबर अँड ईमेल आयडी फॉर फीडबॅक टुवर्ड्स द एंड. सपोज तुम्ही हा जो स्लाइड बनवताय हा तुम्ही असं समजा की तुम्ही फेसबुकवर, फेसबुक नाही म्हणजे की युट्यूब वरती कशावर तुम्ही अपलोड करताय, तर तुम्हाला त्याच्याकडे ईमेल आयडी फीडबॅक सगळं तुम्ही टाकू शकताय. टिप्स फॉर मेकिंग अन इफेक्टिव्ह पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. आता कशी बनू शकते. While speaking, show your passion and use positive body gestures. बोलताना पॅशन दाखवा की तुम्हाला बोलायला आवडतंय अशा प्रकारचं दाखवा. पॉझिटिव्ह बॉडी जेस्टर्स, तुमचे जे शारीरिक हावभाव आहे ते सगळे चांगले असले पाहिजे. जो श्रोता आहे, जो पाहतोय ऑडियन्स आहे त्याला चांगलं वाटलं पाहिजे. स्टार्ट स्ट्रॉंगली, ट्राय टू कनेक्ट विथ युअर ऑडियन्स युझिंग प्रॉपर टोन. आता जेव्हा तुम्ही बोलताय, जसं मी बोलते तर मला माहितीये की तुम्ही तिकडून मला ऐकताय. ठीक आहे ना. तर म्हणून स्ट्रॉंगली बोला आणि कनेक्ट करायचा प्रयत्न करा आपल्या ऑडियन्सशी. कीप इट सिम्पल, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर कोर मेसेज. सिम्पल ठेवा गोष्टींना, खूप जास्त आत ह्याची जायची जरूरत नाहीये. स्माइल अँड मेक आय कॉन्टॅक्ट विथ युअर ऑडियन्स. हसा आणि आपल्या ऑडियन्स बरोबर जे तुम्हाला बघताय त्यांच्याबरोबर आई कॉन्टॅक्ट ठेवा. कन्क्लूड ऑन पॉझिटिव्ह नोट. अशा प्रकारे पॉझिटिव्ह नोटवरतीच कन्क्लुजन करा. द 10-20-30 रूल ऑफ पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंटचा एक 10-20-30 रूल काय आहे. इफ यू आर नॉट फॅमिलियर विथ द 10-20-30 रूल ऑफ पॉवर पॉइंट, created way back in 2005 by Guy Kawasaki,
हिअर्स हाऊ इट गोज. काय कावस्कीनी 10-20-30चा रूल काढला. तो काय होता? द मोस्ट इफेक्टिव्ह पॉवर पॉइंट रिप्रेझेंटेशन शुड कंटेन नो मोर दॅन 10 स्लाइड्स. म्हणजे 10 स्लाइड्सच्या वरती कधी नसले पाहिजे. लास्ट नो लॉंगर दॅन 20 मिनिट्स, 20 मिनिटाहून जास्त नसलं पाहिजे. अँड फीचर फॉन्ट नो स्मॉलर दॅन 30 पॉइंट्स. आणि फॉन्ट साईज जो असतो अक्षरांचा तो 30च्या कमी नसला पाहिजे, नाही तर लोकांना दिसायची पण प्रॉब्लेम होईल. तर हे सगळे एक इफेक्टिव्ह पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तुम्ही कसं करू शकता त्याचा हा आज आपण तरीका पाहिला. सो नाव वी विल सी द लास्ट एक्सरसाइजेस ऑफ युअर इंग्लिश वर्कशॉप. जे शेवटले एक्सरसाइज आहे त्यांच्यावरती आपण आज कन्क्लूड करू आज चॅप्टर. क्वेश्चन नंबर 14 आहे, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस रिप्लेसिंग एज सून एज बाय नो सूनर दॅन. तर इथे काही सेंटेन्सेस दिले आहेत. हर सेंटेन्स मध्ये एज सून एज असं लिहिलं आहे. त्यांना आपल्याला नो सूनर दॅन ह्याच्याशी रिप्लेस करायचं आहे. नो सूनर दॅन ह्याला कसं लिहितात आपण? नो सूनर लिहितो, मग शब्द लिहितो, मग दॅन लिहितो. आता ह्याच्यात एक नोट करायोग्य बात काय आहे ती, द फ्रेज नो सूनर. हे जेव्हा लिहितो पण नो सूनर मस्ट ऑलवेज बी फॉलोड बाय एन ऑक्झिलरी. तर ह्याला एक ऑक्झिलरी फॉलो करतो. ऑक्झिलरी म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब. हे तुम्ही आता पहा समजाले. as soon as the bill is passed it will become an act. तर as soon as च्या जागी आपण काय लिहिलं? नो सूनर. ठीक आहे ना? नो सूनर इज. आता इथे जी ऑक्झिलरी इथे तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेली राहील तीच लिहायची आहे. ठीक आहे ना? ह्याला तुम्हाला समजायचं आहे as soon as the bill is passed. तर इथे हेल्पिंग वर्ब काय दिलेला आहे सेंटेन्स मध्ये? इज आहे. तर इथे काय लागेल? नो सूनर इज द बिल पास्ड. आता इथे आपण द बिल इज पास्ड लिहिलंय ना, तर हा इज इकडे येऊन गेला. तर आता इथे इज नाही येईल. नो सूनर द बिल पास्ड. आता इथे जिथे कॉमा लागलाय, प्रत्येक सेंटेन्स मध्ये कॉमा लागला असेल, त्या कॉमाच्या जागी तुम्ही काय लावून द्याले? देन लिहाले. ठीक आहे? नो सूनर इज द बिल पास्ड देन इट विल बिकम एन ऍक्ट. नेक्स्ट बघा आता. As soon as the thief escaped, the family informed the police. आता इथे तर तुम्हाला कुठेच नाही दिसत आहे ना काही. इथे तुम्ही म्हणाल की कोणचंच हेल्पिंग वर्ब नाही दिसत आहे. इथे काय करायचं? नो सूनर. इथे तुम्हाला एस्केप्ड दिसतंय. हा काय आहे? वर्ब आहे. ह्याच्यामध्ये ईडी लागले म्हणजे हा पास्ट टेन्स आहे. तर अशा प्रकारे असेल इज वॉज काही नसेल तर तुम्ही काय कराल? डिड लावाले. नो सूनर डिड. ठीक आहे ना? नो सूनर डिड द थीफ एस्केप. आता आपण डिड लावलंय म्हणून एस्केप होऊन गेला. Escape, then the family informed the police. Next बघा. As soon as you have finished, you can submit your answer papers. आता इथे काय आहे? सर्वात आधी आपण काय नोट डाऊन करायचं की ह्याच्यात आपला ऑक्झिलरी कोणचा आहे? हेल्पिंग वर्ब. या सेंटेन्स मध्ये हॅव आहे. तर आता आपण परत सुरू करायचं. नो सूनर हॅव. एज सून एज च्या जागी नो सूनर हॅव यू फिनिश्ड. आता इथे यू फिनिश्ड होऊन गेलं. हॅव इकडे होऊन गेलं ना, इथे यू फिनिश्ड देन यू कॅन सबमिट युअर आन्सर्स पेपर. कॉमाच्या जागी देन येईल आणि ऑक्झिलरी जे इकडे लागलं असेल ते इकडे होऊन जाईल. इथून त्याची जागा चेंज होऊन जाईल. एज सून एज दे कॅन मॅनेज दे शुड चेंज देअर हाऊस. परत एज सून एजच्या जागी नो सूनर होऊन गेलं. कॅन ऑक्झिलरी आहे तर कॅन येऊन गेलं. नो सूनर कॅन दे मॅनेज देन दे शुड चेंज देअर हाऊस. आय होप की तुम्हाला हे नीट प्रकारे समजलं असेल. एज सून एज द बेल विल रिंग द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. तर इथे काय आहे? विल. तर नो सूनर विल द बेल रिंग देन द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. प्रत्येक कॉमाच्या जागी देन लावायचंय. हे तुम्ही अगदी म्हणजे जिथे की दोन सेंटेन्स मध्ये एक ब्रेक आलाय तिथे आपल्याला देन हा शब्द लावायचा आहे. आता आहे नेक्स्ट, प्रिपेअर टुरिझम लिफलेट ऑन युअर होम टाउन. आता तुमचा होम टाउन त्याच्यावरती एक टुरिझम लिफलेट बनवायचं आहे आपल्याला. तर सपोज करा की कोल्हापूर हे तुमचा जो आहे टुरिस्ट प्लेस आहे. तर टुरिस्ट प्लेस कोल्हापूर. हाऊ टू रीच देअर. तिथे कसं पोहोचायचं? नियरेस्ट रेल्वे स्टेशन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. नियरेस्ट एअरपोर्ट छत्रपती राजाराम महाराज एअरपोर्ट कोल्हापूर डोमेस्टिक एअरपोर्ट. नियरेस्ट बस स्टँड एसटी स्टँड कोल्हापूर. तर अशा प्रकारे मी कोल्हापूर लिहिलंय. तुम्ही तुमच्या राहत्या जागेचाही अशाच एक लिफलेट तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. टॉप 5 स्पॉट्स टू व्हिजिट. आता कोल्हापूरला 5 जागा जे की लोक फिरायला येतात असे 5 स्पॉट्स कोणचे? तर महालक्ष्मी टेम्पल, राकला लेक, रणकला लेक, महाराजा पॅलेस, छत्रपती शाहू महाराज म्युझियम, गंधर्व रिसॉर्ट अँड अम्युजमेंट पार्क. जे लोक कोल्हापूरला राहत असतील किंवा कोणी असेल त्यांचं तर त्यांना तर जरूर ह्या सगळ्या जागा माहिती असतील. आता या जागेचे स्पेशल फीचर्स काय? स्पेशल फीचर्स ऑफ दीज स्पॉट्स. महालक्ष्मी टेम्पल होली सीट ऑफ अंबामाता. अंबामाताची जागा आहे पवित्र. रणकला लेक फेमस फॉर इट्स ब्युटी, सुंदरता आहे तिथे. महाराजा पॅलेस हे मी शॉर्ट मध्ये लिहिले. महाराजा पॅलेस मॅग्निफिसंट स्ट्रक्चर, तिथला स्ट्रक्चर वगैरे खूप सुंदर आहे, ब्रिटिश कालीन येते.
गंधर्व रिसॉर्ट हे मी शॉर्ट मध्ये लिहून दिलं इथे. अट्रॅक्टिव्ह ब्युटिफुल साईट विथ अम्युझिंग गेम्स, खूप छान छान गेम्स आहे आणि ब्युटिफुल साईट आहे. स्पेशल क्युझिन्स, आता तिथल्या जे कोल्हापूरच्या खायच्या कोणत्या गोष्टी खूप फेमस आहेत ज्या डिलाइटफुल टेस्टी नॉनव्हेज फूड, जो तिथे नॉनव्हेज फूड मांसाहारी फूड मिळतो, छान मिळतो. पांढरा रस्सा, तांबोडा रस्सा, कोल्हापूर मिसळ, भेल, मोहक लस्सी, दावणगिरी डोसा एक्सेट्रा. तर हे सगळं तिथलं स्पेशल जे तिथे मिळतं. अदर नियर बाय साईट सीइंग स्पॉट्स, आता त्याच्याशिवाय अनेक जे आसपासच्या जागा असतील जिथे पाहायला जाऊ शकतो आपण, तर पन्हाळा फोर्ट, कान्हेरी मठ, राधानगरी, वाईल्ड लाईफ सँच्युरी, अशा प्रकारे या जागे पण जाऊ शकतात. नेक्स्ट आहे फॉर फर्दर डिटेल्स. आता जे कोणी हे टुरिझम करताय तर त्याचा काही पत्ता असतो, काही असतं की त्याला कसं कॉन्टॅक्ट करायचा. फॉर फर्दर डिटेल्स कॉन्टॅक्ट विकास टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हे आपण एक इमॅजिनरी केलंय. मोबाईल नंबर, आता अशा प्रकारे जे मोबाईल नंबर असेल आणि ईमेल vikas.tt@gmail.com. तर अशा प्रकारे एक आपण इमॅजिनरी याचा हा पत्ता वगैरे सगळा बनवलेला आहे. तर आज आपला फर्स्ट सेशन आपला म्हणजे की फर्स्ट सेमेस्टरचं आपली आज पढाई पूर्ण झालेली आहे. आणि तुम्ही खूप काही शिकला आहे आतापर्यंत. पुढे अनेक पढाई करायची, अनेक अभ्यास आहे. आता आता खूप अगदी कंबर कसून घ्या अभ्यासा करता, कारण की जे आहे हा तर फक्त सुरुवात आहे. आता अजून आपल्याला खूप काही अभ्यास करायचा आहे. होपफुली तुम्हाला आतापर्यंत सगळं काही शिकवलेलं समजण्यात आलं असेल. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.